नमस्कार मित्रांनो, मी आशिष सावंत. स्वागत तुमचं परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आता असं आहे देवरुखमध्ये आंगवली मित्राच्या घराकडे. तुमका माहीत आहे की मी मित्राच्या म्हणजे अंड्याच्या घराकडे येईल आहे आणि त्याची आई सकाळी येईल आहे मुंबईवरनं. आम्ही कालच येला कारण आमका ती होळीचं व्हिडिओ का आमका सकाळ म्हणजे मोठी ज्यांची होळी होती ना त्यांची मंदिरातली ती काय आमका हे करूक भेटली नाही, शूट करूक भेटली नाही. पण काल नमन होता, नमनचा व्हिडिओ मी टाकलेला आहे किंवा टाकले पण असा कारण लेट होत मागे पुढे होती त्यामुळे कारण इकडे नेटवर्कचा इश्यू आहे त्यामुळे. आणि आता आम्ही इल्लेला म्हणजे गेला की काजी आणूक गेला तर ती आता काजींची रेसिपी मी अंकितच्या आईक चांगली बनवू आहे तर ती बघूया कशी बनवता ती. कारण या माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा काजूच्या रेसिपीचा व्हिडिओ पडतोला. चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण लाईक आणि शेअर केल्यामुळे मला थोडाफार बरं वाटतं. आणि लाईक केलेल्या लोकांनी कमेंट पण थोडीफार काहीतरी टाका, म्हणजे काय कशी झाली, चांगली झाली वाईट झाली काहीतरी टाका, म्हणजे थोडी कमेंट दिल्यावर जरा बरं वाटतं. तर आता आपण जाऊया रेसिपीकडे वळूया. थोडे काय करतात ते बघूया जाऊन आतमध्ये. चला आतमध्ये बघूया काय करता. फोडूक घेतल्यानं वाटतं काजी हो काय खाता चाय आणि बिस्कुट. मी इकडे काजी फोडूक घेतल्यानं हाय काँग्रेस. इकडे काजी फोडून घेतले नाही कारण मगाशी आणलेले होते. हे बघा चांगले आहेत, मोठे पण आहेत आणि पिकले आहेत नाही ना. पिकले नाही बघा मुंबईची बघा कशी पाय बी पसरून काजी फोडतात ती बघा. माका वाटलं माका सांगल्यान काच तुका नवीन पद्धतीत फोडून दाखवतोय. पण ती पद्धत माका माहिती ती माका वाटलं दाता वेतन फोडून दाखवीत. तात म्हणते ना बरोबर बसलं तात बसा का फोडून. आता का खुर्चीवर बसतलं फोडू ग मग काय बोलायला. हो आता बघ कोयतं पण राहत सरकतय पिशवीवर लादी आहे खाली सराकतली सरकतय काय सरकतली सराकतली ती सरकतली मग लादी आहे खाली. बऱ्यापैकी काजी फोडून झाले. हे बघा आमच्या व्हिडिओला बऱ्यापैकी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थोड्या दिवसांनी मी ह्याच्याकडे चॅनल माझं म्हणजे व्हिडिओ बनवूक घेतलेला आहे. बॅकग्राऊंड म्युझिक माका ये बनवू. अरे कोण मनात घेता ना सगळा होता कळला ना. तर हे बघा मगाशी किती होते काजी, कारण काजी जास्त असले ना तरी पण घर एवढेच भेटलेले. हे बघा आता मोजकेच रवलेत फोडूचे आणि हातात पिशवी घालून फोडूचे लागतात म्हणजे यांका डीग असता. म्हणजे आपल्या गावाकडल्यांका माहीत असता कसे फोडूचे आहेत ते कशा पद्धतीत. कारण ते डीग लागले डेंजर असतं, कारण डीग लागलं तर हाता म्हणजे हे पडतात कुसतात. खाऊ काय नाही असंच चावलं तर तोंडाक मिशी येत. त्यामुळे हातात मोठे मोठे फोड. त्यामुळे ही बघा हातात पिशवी घालून एका हातात पिशवी घालायची एका हाताने काढायची असं असतं. सगळे विचारतात तुझे हात कशाने काळे झालेले ग. हां आणि हात पण काळे होतात ना ते डिगान. एवढ्या काजी खाल्लं हात एवढे काळे झाले ते आमका तरी द्यायचे. एकट्या एकट्यान खा. हे बघा काजी किती होते पिशवीत बघा मगाशी बघितलं असतं काढताना. एवढ्या काळजी खाल्ल्या नाही सॉरी मी दाखवत नाही खरा. ते पिशवी होते ना लाल नाही दुसऱ्या पिशवी होते. काजी भरपूर होते पण हे बघा तर घर बघा केवढे झाले ते. हे असं असतं काजी कोकणी मेवा. फुकणी नाही कोकणी. ऐका कमी येतं तुमका कोकणी मेवा. हा काय खाऊ की यावा. आता हे बघा जेमतेम थोडेच राहिले मग वाटता ही एक दोन. हा कोकणी मेवा खाऊ की यावा. ओके जमता तुका अजून बारीक काय जराशे कापलं असतं तर मग वाटतं पिशवीवरच 4-5 दिसले असते. काकीकडनं मसाला घ्यायचा आता वाटीत नाही. तर हे बघा आता थोडेच राहिलेत. काजीचं मटेरियल बघा किती झालं, म्हणजे ह्या ह्याच्यावरनं तुमका समजलं असतं ना काजी किती भेटलेले ते. आणि सगळे जून काढलेलं आम्ही, कोवळे असे नव्हते, शोधून शोधून आवडून काढलेले होते काजी आणि जून काढलेले होते. त्यामुळे घर हे बघा बऱ्यापैकी आता डीग आहे त्यांका आता गरम पाण्यात टाकूया ना. गरम पाण्यात टाकू ना डीग जावसाठी, कारण त्यांचं डीग जावसाठी ना गरम पाण्यात त्यांका टाकूचे लागतले आहेत. नाही तर तसेच ना तोंडाक हे घशाकडे जरा खेच पडतं म्हणजे खेच लागतं तोंडाक जरा चुरचुरात डीग लागलं तर.
तर झालेत जमात थोडेसे. सगळे इस्कडून बघत का आतमध्ये. मिक्सर जवळ जागा नाही ना. हे बघा थोडे थोडे होत. हे बघ गरज टाकलंस काढून. काढता येते, काढायचं आहे. घेऊ ना. मग मी म्हटलं दिसत नाही रात्रीचा. दिसत दोन नाही प्लप का लावून. दिसत नाही आहे. तर हे बघा गरम पाण्यात टाकलेलं आहे कारण तो डीक सगळं निघा हवं त्याच्यासाठी. त्यामुळे एका गरम पाण्यात टाकलेलं आहे. ते बघ पाणी गरम झाला वाटतं. गरम झाला पाणी. आणि आज काय हा ग्रहण आहे. हे बघ डीक निघालो. ग्रहण आहे लागला. बघूया चंद्र. चंद्रू बघतोय खया खडे खया चंद्रू लाल झालो दिसता. आज चंद्रग्रहण आहे ना त्यामुळे तो बघा मुंगळे येतात दिसता दिसता. पूर्ण गोल हा पण लाल झालो. उन्हान सकाळपासून तापलो. बघलय लाल झालो आणि तो भडाकलो. हा ते आता हे ना ग्रहण आहे म्हणून ना. होय ना. ग्रहणमुळे तो तापलाय ग. तापलो भडाकलो. चंद्र तापला. तांदूळ चंद्र तापला. भात आपल्या तिघांसाठी भात बस झालो. चौघांना वाटीभर तांदूळ बस. आणि काय काय घेतलं आता. हे दुपारी आणला खातू मसालो. खातू गरम मसाला. सगळं डीग निघालो आहे बा गरम पाण्यात. ते काय हे करूची गरज नाही. आता ते बनवा. आता त्याची सालं काढून टाकायचं. हे याहू काय रे अभ्यास झालो नक्की. पुढे काय करता आता पुढे. आता एक बटाटा टाकायचा त्याच्यात. शेतात काय काय घेतलेला. कांदा, टोमॅटो, आणि काळा मसाला, खोबरं, लसूण, कांदा वाटलेलं तर मसाला. हे काय मसाला काळा मसाला कसलो. तो आमचा कोकणी काळा मसाला. ओला आहे काय. काळा मसाला तो वाला काळा मसाला. आणि आता गॅस पेटवूया. काय तेल टाकूया. पडता तेल पडता. आता आपल्याला तिघांनाच भाजी आहे. बस तिघांका द्यायची नाही. गरज तेवढे भेटले. आपण तिघच आहेत ना. गरज तेवढे भेटले. तीनच ह्या का नाही देऊ का भाजी. नको देऊ. या का देऊ का नाही. देव का नाही देऊ. तुका नाही देऊ. तुका नाही देऊ. देव का तेल गरम झाला. कांदा भाजून घ्यायचा चांगला. आणताना काजी भरपूर आठवते आणि आता घर बघा तेवढे असते. आणि आता सध्या यांचो सीझन चालू आहे काजींचो. आता मार्केटमध्ये भाव काय चालू आहे असतो तो 120 130 का 150 पिक्या काजींचो दर. माहित नाही बा मला कसं आहे. समजतो थोड्या दिवसांनी. तोपर्यंत हे काजी खातो. ठीक आहे. आता हे लाल मसाला, हळद, गरम धना मसाला पावडर, गरम गरम मसाला मसाला, थोडासा हिंग टाकायचा. चांगली होती भाजी. हिंग आहे. कांदा जरा भाजून घेऊया. तिखट मोहरी हळद गरम मसाला काय गरम मसाला नाही धना पावडर. धना पावडर आणि गरम मसाला आणि जिरे धना पावडर धना पावडर ना धना मसाला धना मसाला एक टोमॅटो वाटण टाकतलं ना खरा ना. जरा भाजून घेऊ. चांगली भाजायची लाल होईपर्यंत. आता सध्या एकदम भाजून घेऊ.
कोकणात शिमगोत्सव जोरात चालू आहे आणि मका जाऊचा उद्या आमच्या गावात सकाळी आम्ही आज आम्ही नमन बघायला जाणार आहे. तुम्ही पण नमन? सगळ्यांनी या नमन बघायला. हो नमन मी दुसऱ्यांदा बघतोय म्हणजे काल एक बघलंय कधी बघितलेलं नाही पहिल्यांदा बघलंय तो पण याच्यासोबत अंड्यासोबत इथे म्हणून तर भोग भेटला आणि तिकडलाच होता आणि आज हा परत एकदा तिकडे त्याच ठिकाणी नमन आहे काय करताय आज परत तिकडे देवळातच नमन हा तर काल नमनचं व्हिडिओ केलं पण बघू कधी टाकू भेटता तो कारण टाकू भेटत नाही एडिट पण करू भेटत नाही टाईम आणि ह्यो एक व्हिडिओ पेंडिंग राहतो किती चमचो एक चमचो लाल पावडर ना ती आपली लाल घरगुती मसाला थोडीशी 1.5 चमचा टाकला थोडी हळद 1 चमचा धना पावडर गरम मसाला नको पडशी तर उद्या सकाळी पालखी नाचवतेले ना होम पेटवतेले किती वाजता 6 वाजता आज आमचा होम असतो खरं पण संध्याकाळी पौर्णिमा संपल्यावर होम असतो आणि आता आज पौर्णिमा म्हणजे ग्रहण आहे म्हणून उद्या रे सकाळी तर उद्या सकाळी 6 वाजता म्हणता पण आमका सकाळी लवकर उठावं आहे 5 वाजता तर तिकडे देवळात जाऊन आमकल्याक होम पेटवतेले ते पालखी नाचवतेलो अंडो आणि ती बघूची आहे मागा अरे मागे एक इंस्टावर व्हिडिओ टाकलेला आहे पालखी नाचवताना तो त्याचो तो दुसऱ्या मोबाईलमधून घेऊन दिलेलं होतं पण आता ते का रिअल नाचवताना बघतलं आहे मी उद्या आहे कशी नाचवता तो आणि ती नाचून झाल्यानं आमका सकाळी माझ्या घराकडे जाऊचा कणकवली वे टू कणकवली संगमेश्वर टू कणकवली एका गाडीवर ना कशी जाते रे ती गाडी बघलं ना आधी कसली आहे ती तर उद्या सकाळी आम्ही निघतला सगळे इकडला कार्यक्रम आटपून आणि मी गावाक बघूया ना मका दमन दाखवलं ना बघूया उद्या जर दशावतार नाटक असलं ना रात्री ते काय दाखवीन फक्त असा होया ते काय दाखवीन दशावतार नाटक कसं असतात कोकणातलं आमच्यात लास्टला नसता बा तर मेन आमच्याकडे उद्या बघूया उद्या नाटक असला तर उद्या बघूया भेटता का बघू का आणि तिकडनं आपल्या दुसऱ्या दिवशी निघाचा फिरासाठी तो पण व्हिडिओ टाकीन खाऊने कायाक्स फिरूक जाऊचा मी पण खडे आणि त्याच्यानंतर परत शनिवारी आपल्या सगळं आपलं सध्या शेड्यूल बिझी आहे आणि हे बघा या सगळा मिश्रण म्हणजे मसाले सगळे एकत्र करून झाले जेवढे टाकले होते एवढे आणि कांदा मसाले कांदो टमॅटो सगळे एकत्र करून आता त्याच्यात हे आपण मग असे जे काजू आपण हे करून घेतले होते गरम पाण्यात आणि बटाटे टाकलेले होती ते आता टाकून झाले आहे हे बघा आता ही ते जेवढे आता मसाले टाकलेले आहेत तेवढे ह्या काजूंकामध्ये पूर्णपणे लागाक हवेत आणि आपण थोडासा पाणी टाकलं ना एक ग्लास म्हणजे छोटासा ग्लास तर आता बघूया ह्याच्यात आणि परत काय टाकूचा वाटा थोडासा ना नाही ह्याच्यातच भाजलं ना त्या मसाल्यातच भाजून घ्यायचं वाटत मस्त होतं आता ह्याच्यातच ही जरा आगळी वेगळी आहे आमच्याकडे असे नाही बनवत आमच्याकडे वल्या खोबऱ्याची वाटप असतात सुक्या खोबऱ्याची पण बनवता पण ती एवढी नाही पण वल्या खोबऱ्याची जास्त असते बघूया उद्या तर आता ही किती टाइम ठेवायची झाकण मारून मुराग हवाय ना लगेच शिजते रे कारण काजी असते गरम पाण्यात पहिले टाकले आहेत त्यामुळे ते अर्धे हे झाले आधीच आणि आता परत थोड्या वेळानं बघूया कशी होता ती तोपर्यंत आपल्या काय रेग्युलर भात डाळ बनवतेला आणि ह्या बघूया थोड्या विचारानं कशी होते ती भाजी ती खाताना चव पण बघूया मीठ पण टाकून झालेला चवीपुरता मीठ आणि आपण नंतर भेटूया थोड्या वेळाने काजीची भाजी कशी झाली आहे ती रकडी आम्ही आता जेवूक बसलो भाजी तयार झालेली आहे भात आपली काजूची भाजी ही काकी नळवडे दिल्यानं आणि भाकरी आहेत यांना जेव सुरुवात केल्या आणि मास्टर कुक समोर बसले आहेत जेव केव्हा आणि चव बघते आधी कशी झाली आहे ती 2 मिनिट
इधर घुमाना पडेगा लगता है. पकड तर बघूया दिसतं. एक नंबर. खाऊच्या आधी एक नंबर. चांगली आहे. दुसऱ्यांदा खातोय काजूची भाजी इल्यापासूनच. चांगली झाली आहे. मी पण जेवतोय, तुम्ही पण जेवू घ्या. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनलवर जर पण नवीन असतात तर चॅनलला काळ्या कलरचं बटन दाबून सबस्क्राईब करा. आणि लाईक पण करा आणि जेवढे बघतात त्याने कमेंट पण करा. काय म्हणजे व्हिडिओ बघून काहीतरी कमेंट करा तरी. काजूची भाजी करा. आम्ही फर्स्ट टाईम माझ्या चॅनलवरती व्हिडिओ पडलेलो आहे आणि आता सध्या शिमग्याचं सीझन चालू आहे. शिमग्याचे पण व्हिडिओ पडतले कारण सध्या नेटवर्कच्या इश्यूमुळे एडिट करून भेटत नाहीत. त्यामुळे अपलोडिंगला जरा टाईम होता. त्यामुळे काल पण नमन बघितलेला इकडे मी संगमेश्वरला असे सध्या मित्राच्या घराकडे. तर आज पण आता जाऊचा नमन बघू. आणि उद्या सकाळी होम पेटवता आहे ना, तर पालखी नाचवते तो पण मी दाखवीन. आणि उद्यानंतर आपल्या गावात पण जातात माझ्या घराकडे. म्हणजे त्यांच्यावर जरा फिरायचा आहे एका ठिकाणी, तो पण व्हिडिओ टाकीन. म्हणजे मला आता 4-5 व्हिडिओ पेंडिंग राहतले आहेत. आता कधी अपलोड करू तर ते पण मला माहीत नाही, पण बघू अपलोड करीन. आणि लाईक करणारे आणि बघणाऱ्याने एक कमेंट तरी नक्की टाका. कमेंट केल्यामुळे जरा बरा वाटतात, काहीतरी बघतात आणि म्हणजे काहीतरी लिहून टाकतात तरी या हिशोबात. तर आता आम्ही जेवतो आणि रात्री आता नमन बघू जाऊ आणि सकाळी उठायचा लवकर. त्यामुळे टाटा आणि बाय बाय. 4 वाजता जेव केव्हा आम्ही पण जातो, तुम्ही पण जेव केव्हा. चला.